Hi friends, you are watching my YouTube channel Learn with Khemra sir. Today we have to discuss about the appreciation of the poem comparison in your 9th class syllabus. So welcome, let us start. Before we see the appreciation, we have to discuss the rhyming pairs and figures of speech in this poem. ओके, आपल्याला या कवितेचं अप्रिशिएशन पाहण्याआधी आपल्याला या कवितेमध्ये आलेले जे रायमिंग पेयर्स आहेत आणि मग त्याच्यावरून आपण रायमिंग स्कीम ठरवणार आहोत आणि फिगर्स ऑफ स्पीच कोणते आलाय तेवढ्या गोष्टीची आपण सर्वात आधी डिस्कस करू. सो लेट अस सी फर्स्ट ऑफ ऑल रायमिंग पेयर्स. Rhyming pairs. So read the first line. Fast as a spaceship. Now read the second line. Slow as a snail. Then third line. Big as a dinosaur. Fourth line. Small as a nail. आता या चारही लाईन आपण विचारात घेतल्या तर या चारही लाईनचे शेवटचे जे वर्ड्स आहेत, शेवटचे जे शब्द आहेत ते उच्चाराने एकमेकाशी जुळतात का पाहायचं. तर पहिल्या लाईन मधला शेवटचा शब्द स्पेसशिप आहे, दुसऱ्या लाईन मध्ये शेवटचा शब्द स्नेल आहे. हे दोघे जुळतायत का उच्चाराने? नाही जुळत. त्याच्यानंतर तिसऱ्या लाईन मध्ये डायनासोर हा शेवटचा शब्द आहे, चौथ्या लाईन मध्ये नेल हा शेवटचा शब्द आहे. आता पहा, पहिली आणि तिसरी लाईन कुठे जुळत नाही. पहिली आणि दुसरी जुळत नाही, दुसरी आणि तिसरी जुळत नाही. मात्र दुसरी आणि चौथी लाईन जर तुम्ही पाहिलात तर शेवटचे जे वर्ड्स आहेत, शेवटचे जे शब्द आहेत त्यांचे उच्चाराचे साम्य आपल्याला दिसून येते. म्हणजे उच्चाराचे साम्य असेल, प्रोनाउन्सिएशन सेम असेल तर त्या ठिकाणी एकमेकाची जोडी म्हणजे रायमिंग पेअर निर्माण होते. तर त्या ठिकाणी पहिली पेअर काय मिळते आपल्याला? स्नेल नेल. ओके, नाउ सेकंड पेअर. आता दुसरी जोडी आपल्याला मिळते काय पाहू त्या ठिकाणी. बघा, फायर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब, सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. आता तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी टायगर, लॅम्ब, लेमन आणि जाम ह्याच्यामध्ये फक्त दोन लाईन मध्ये उच्चाराचा साम्य दिसतोय. कोणत्या कोणत्या? 2 नंबरची लाईन म्हणजे या कडव्यातली दुसरी लाईन आणि चौथी लाईन. ठीक आहे, म्हणजे लॅम्ब आणि जाम ह्याच्यामध्ये उच्चाराचा सारखेपणा आपल्याला दिसतो. तर त्या ठिकाणी दुसरी जोडी आपल्याला मिळते लॅम्ब आणि जाम. ओके, सो इन दिस वे वी हॅव टू फाइंड आउट ऑल द रायमिंग पेयर्स थ्रू आउट द पोएम. अशा प्रकारे तुम्ही कवितेमध्ये, संपूर्ण कवितेमध्ये किती रायमिंग पेयर्स आणि कोणत्या रायमिंग पेयर्स आलेले आहेत ते तुम्ही सहज शोधू शकता. मी तुम्हाला कसं शोधायचं हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि 2 पेयर्स आपण या ठिकाणी 2 कडव्यामधल्या काढलेल्या आहेत. ठीक आहे, याच्यावरून आता आपण त्यातली राईम स्कीम कशी आपण काढायची ते बघू. ओके, तर बघा या ठिकाणी पहा, पहिल्या लाईन मध्ये आता मी समजा ह्या जोड्या ज्या जोडल्या आपण म्हणजे ज्या पेयर्स मिळाले आपण त्यावरून सुद्धा आपल्याला राईम स्कीम काढता येते आणि लाईन मध्ये जर आपण लाईन पाहिल्या तर याच्यावरून सुद्धा काढता येते. तर पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पोएम मध्ये पहा, पहिला स्टांजा विचारात घ्या. तर त्याच्यामध्ये पहिल्या लाईन मध्ये शेवटचा शब्द जो आलेला आहे, ठीक आहे, तो दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या कुठल्याही लाईन मधल्या म्हणजे या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या लाईन मधल्या शेवटच्या शब्दांशी उच्चाराने जुळत नाही. जुळतोय का? नाही जुळत. तर आपण काय करतो, राईम स्कीम जेव्हा आपण काढतो तेव्हा स्मॉल अल्फाबेट आपण वापरतो, ABCD आहे का नाही. तर या ठिकाणी पहिल्या लाईन मधला शेवटचा जो शब्द राहील त्याच्या पुढे आपण म्हणजे या लाईनच्या पुढे आपण ये हा स्मॉल अक्षर लिहून घ्यायचा. स्टार्टिंग आपण येनेच करणार ना. ठीक आहे, आता पाहायचं की जर दुसऱ्या लाईन मध्ये किंवा तिसऱ्या लाईन मध्ये किंवा चौथ्या लाईन मध्ये ह्याच्या समान उच्चाराचा शब्द आलेला असेल म्हणजेच काय तर रायमिंग पेअर निर्माण झाली असेल. ठीक आहे, आपण काय काढतोय आता? राईम स्कीम काढतोय. ठीक आहे, हे काढतोय आता आपण. बघा दिसतंय त्याच्यामध्ये. ओके, तर हे तर ये लिहिलं आपण. आता इथे काही उच्चार सारखा जुळत नाही म्हणजे दुसऱ्या लाईन मधल्या शेवटच्या शब्दामध्ये उच्चाराचा सारखेपणा दिसत नाही. तर याच्या पुढला जो काही लेटर असेल, साऊंड असेल तो लिहायचा. काय साऊंड येतो याच्या पुढे? याच्यानंतर बी.
म्हणून आपण बी घेतलं त्या ठिकाणी. ओके. आता तिसरी लाईन जी आहे, तिसऱ्या लाईन मध्ये वर्ड आलेला आहे डायनासोर. ठीक आहे. तर तो सुद्धा कोणाशीही जुळत नाही. ठीक आहे. म्हणून आपण पुढचा अक्षर घ्यायचा शी. ओके. आणि मग चौथी लाईन उरली. तर चौथी लाईन आता आपण इथे पहा हे रायमिंग पेअर काढलेली आहे. तिसरी लाईन आणि चौथी लाईन अशीच रायमिंग पेअर मिळाली की नाही आपल्याला. तिसऱ्या लाईनचा लास्ट वर्ड, चौथ्या लाईनचा लास्ट वर्ड. तर तिसऱ्या लाईनचा लास्ट वर्ड जो आहे चौथ्या लाईनच्या लास्ट वर्ड सोबत काय करतोय, रायमिंग करतोय, म्हणजे उच्चाराने सारखा आहे. आणि जर उच्चाराने सारखा आहे तर नवीन अक्षर त्या ठिकाणी आपण घेणार नाही. इथे जो बी आलेला आहे त्यालाच आपण इथे घ्यावं लागेल. अशा प्रकारे मित्रांनो काढली जाते राईम स्कीम. आता काय मिळाली राईम स्कीम आपल्याला बघा. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये हीच दुसऱ्याही स्टांजामध्ये रिपीट झालेली आहे. तुम्ही जर पाहिलात तर कारण तिथं पण तेच झालेलं आहे ना. पहिली लाईन आणि तिसरी लाईन ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत आणि दुसरी लाईन आणि चौथी लाईन ह्या राईम करत आहेत या ठिकाणी दुसऱ्या स्टांजामध्ये सुद्धा. तर आपण एक किंवा दोन कडव्यांचा अशा प्रकारे विचार करायचा. अप्रिसिएशन मध्ये आपल्याला एका कडव्याचा राईम स्कीम आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा असतो. तर बघा राईम स्कीम काय मिळाली, ए बी सी बी. आता आपण ही अशी लिहिणार नाही अप्रिसिएशन लिहिताना. तर मग कशी लिहिली जाते, ए बी सी बी. आडव्या क्रमाने अशा प्रकारे आपण राईम स्कीम लिहत असतो. ठीक आहे. लक्षात आलं तुमच्या. आपण काय काय काम केलंय, रायमिंग पेअर काढले, त्याच्यानंतर त्याच्यावरून मग आपण राईम स्कीम काढली. ठीक आहे. हे दोन्ही आपल्याला ऍक्टिव्हिटीज मध्ये उपयोगाचं आहे. अप्रिसिएशन मध्ये राईम स्कीम आणि 5 मार्कची जी ऍक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये A3 क्वेश्चन जो असतो त्याच्यामध्ये रायमिंग पेअर्स. ठीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्कचा प्रश्न असतो. हे झालं. याच्यानंतर आता या पोएमध्ये फिगर्स ऑफ स्पीच कोणते आलेले आहे ते आपण बघू. फिगर्स ऑफ स्पीच. ठीक आहे. तर फिगर्स ऑफ स्पीच बद्दल तुम्हाला अधिक जाणकारी पाहिजे असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला फिगर्स ऑफ स्पीच वर 4 ते 5 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. तुम्ही चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता डिटेल माहिती. तर बघा या ठिकाणी या पोएम मध्ये काय केलेलं आहे की ऍजचा वापर करून, ऍज या शब्दाचा वापर करून कंपॅरिझन केलेली आहे. टायटल सुद्धा कंपॅरिझन आहे ना. दोन वस्तूमध्ये या ठिकाणी काय केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे. आणि जिथे कंपॅरिझन केलेली असेल, ठीक आहे, कंपॅरिझन जिथे केलेली असेल पोएम मध्ये ज्या लाईन मध्ये, तर त्या लाईन मध्ये शिमिली असतो किंवा मेटाफर असतो. पण मेटाफर तेव्हा असतो जेव्हा ऍज, लाईक वगैरे सारखे शब्द आलेले नसतील. पण ज्या ठिकाणी ऍज, लाईक, सो या शब्दांचा वापर झालेला असतो त्या ठिकाणी शिमिली हा फिगर्स ऑफ स्पीच असतो. ठीक आहे. मग आता कोणत्या लाईन मध्ये तुम्हाला ऍज दिसतो, सर्वच लाईन मध्ये आहे ना. सर्वच लाईन मध्ये ऍज आलेला आहे. म्हणजे थ्रू आउट द पोएम ह्या संपूर्ण कवितेमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला आहे, शिमिली फिगर ऑफ स्पीच आलेला. शिमिली फिगर ऑफ स्पीच आलेला. याला मराठीमध्ये उपमा अलंकार असे म्हटलं जाते. शिमिलीला मराठीमध्ये उपमा. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखी फिगर ऑफ स्पीच इथे आलेले आहे. ठीक आहे. अलिट्रेशन पण आलेलं आहे बघा. कोणत्या लाईन मध्ये, फास्ट. अलिट्रेशन केव्हा येतो, जेव्हा सुरुवातीचे अक्षर 2 ते 2 पेक्षा अधिक शब्दांमध्ये सुरुवातीचे अक्षर ध्वनी जर समजा रिपीट होत असेल, हा, तर त्या ठिकाणी सेम साऊंड रिपीट होते, तिथे अलिट्रेशन असते. तर बघा, फास्ट ऍज अ स्पेसशिप, स्लो ऍज अ स्नेल. सेकंड लाईन पहा, स्लो ऍज स्नेल, स्लो स्नेल या 2 वर्डचा आपण उच्चार केला तर त्याच्यामध्ये येस हा जो लेटर आहे रिपीट झाला आणि त्याचा साऊंड जो स असा आवाज जो आहे स्लो स्नेल, तर त्या ठिकाणी रिपीट होताना दिसतोय. म्हणून जर समजा साऊंड रिपीट होते आहे, सुरुवातीचा बिगिनिंग साऊंड जर रिपीट होते आहे तर त्या ठिकाणी अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. अलिट्रेशन. ठीक आहे. हे लक्षात घ्या. परीक्षेमध्ये आपल्याला अप्रिसिएशन मध्ये ओनली 1 फिगर ऑफ स्पीच लिहायचं आहे. अलिट्रेशन लिहू शकता किंवा शिमिली लिहू शकता. आपल्याला माहितच आहे की थ्रू आउट द पोएम ही कविताच ऑलरेडी, ही पोएमच ऑलरेडी शिमिली फिगर ऑफ स्पीच मध्ये लिहिलेली आहे. तर मग आपण हाच लिहू शकतो. ठीक आहे. आणि याची लाईन लिहून घ्यायची. पहिली लाईन लिहा किंवा दुसरी लाईन लिहा. सर्वच लाईन मध्ये शिमिलीचा एक्झाम्पल येतो आहे.
ओके, हे फिगर ऑफ स्पीच बद्दल आपलं झालं. हे 3 गोष्टी आपल्याला पहिल्यांदा ठरवाव्या लागते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अप्रिशिएशन कडे जावं लागेल. ओके, सो लेट अस स्टार्ट अप्रिशिएशन नाव. द फर्स्ट पॉइंट ऑफ द अप्रिशिएशन इज टायटल. ओके, कवितेची टायटल काय आहे ती आपल्याला लिहावी लागते. तर कुठे दिलेली असते टायटल? पोएमच्या ऑन द टॉप ऑफ द पोएम. जसं आता मी इथे अप्रिसिएशन वरती टायटल लिहिली आणि खाली आपण काम करतोय. ठीक आहे, तर कवितेची टायटल, पोएमची टायटल ऍज इट इज आपल्याला जी पेपरमध्ये आहे दिलेली तीच लिहायची आहे. दुसरा काही विचार करायचा नाहीये त्या ठिकाणी. टायटल तीच लिहायची. द टायटल ऑफ द पोएम इज, फुल सेंटेन्स तुम्ही लिहू शकता, द टायटल ऑफ द poem is comparison. The title of the poem is comparison. Second, number 2, दूसरा पॉइंट असतो. सेकंड काय असतो? पोएट. पोएट मीन्स नेम ऑफ द पोएट, कवीचे नाव. हे सुद्धा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये, ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दिलेलंच राहील. ते मिळते आपल्याला, सापडते तिथेच. मग हे कुठे सापडेल? टायटल कुठे सापडली? ऑन द टॉप. ठीक आहे, आणि पोएट्स नेम कुठे सापडेल? ऑन द बॉटम. ठीक आहे, बॉटमला पोएमच्या खाली कवीचे नाव आपल्याला दिलेलं असते, ते लिहायचे असते. ओके, आता या कवितेमध्ये विचार केला आपण तर इथे अनॉनिमस असं लिहून आहे. अनॉनिमस म्हणजे काय? तर अपरिचित. इट मीन्स दॅट हु हॅज रिटन दिस पोएम वी डोंट नो. ही कविता कोणी लिहिली आहे आपल्याला माहित नाही. मग कविता कोणी लिहिली आहे त्याचं नाव दिलेलं नाही तर आपण तिथे कुणाचे नाव लिहू शकत नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी पोएटच्या पुढे, या पॉइंटच्या पुढे आपण लिहिणार द पोएम इज रिटन बाय an anonymous poet. The poem is written by an anonymous poet. म्हणजे ही कविता अनॉनिमस म्हणजे अपरिचित कवीने लिहिलेली आहे. झालं, हाफ मार्क, हाफ मार्क. ठीक आहे, अर्धा अर्धा मार्काचे 2 पॉईंट झाले. नाव द थर्ड पॉईंट. काय असतो थर्ड पॉईंट? तिसरा पॉईंट. तिसरा पॉईंट असतो राईम स्कीम. राईम स्कीम. ठीक आहे, राईम स्कीम. आताच आपण राईम स्कीम काढली या पोएमची. ओके, तर नव्यानं आपल्याला काढायची आहे. समजा पेपरमध्ये आपल्याला आता काढायची आहे नव्यानं, तर मग असे तुम्हाला जे सांगितलंय मी त्याच पद्धतीनं पोएमचा पहिला स्टांजा, दुसरा स्टांजा टॅली करून पहा. त्याच्यातून तुम्ही रायमिंग पेअर पहिल्यांदा पाडा आणि रायमिंग पेअर पाडल्यानंतर त्याच्यानंतर त्यातून तुम्ही राईम स्कीम काढा. तर या ठिकाणी त्याची राईम स्कीम निघालेली आहे ABCB. तर खाली इथे दिसते the rhyme scheme of the poem is ABCD. Okay, ABCD. The rhyme scheme of the poem is ABCD. या कवितेची राईम स्कीम ABCD आहे. नाउ नेक्स्ट काय असतो? फिगर ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच कोणता आलेला या ठिकाणी? आताच आपण डिस्कस केली. कंपॅरिझन आहे या पोएम मध्ये दिलेली, त्याच्यामुळे इथे शिमिले हा फिगर ऑफ स्पीच आहे. ओके, त्याची लाईन लिहू शकतो आपण. कोणती? पहिल्याच लाईन मध्ये आलेला आहे. फास्ट ऍज स्पेस किंवा स्लो ऍज स्नेल. सेकंड लाईन लिहू शकता स्लो ऍज अ स्नेल. अशा प्रकारची किती लाईन लिहू शकता. ठीक आहे, या लाईन मध्ये सिमिलर फिगर ऑफ स्पीच आलेला आहे.
हा 1 मार्क, याच्यावर तुम्हाला 1 मार्क. ओके. पाचवा पॉइंट लिहायचा आपल्याला थीम किंवा सेंट्रल आयडिया. सो इन दिस पोएम व्हॉट इज गिवन, या कवितेमध्ये काय दिलेलं आहे? कंपॅरिझन इज गिवन देअर. ओके. द पोएट हॅज मेड कंपॅरिझन बिटवीन 2 थिंग्स. 2 वस्तूंमध्ये त्यांनी कंपॅरिझन केलेली आहे या ठिकाणी. सो वी कॅन राईट द सेंट्रल आयडिया of this poem is that the central idea of this poem is that in the last stanza, शेवटच्या कडव्यामध्ये कवीने म्हटलेलं आहे किंवा या जगामध्ये सगळं काही अपोजिट आहे. अपोजिट म्हटलंय की नाही त्याने, सगळ्या गोष्टी विरुद्ध, एकमेकाच्या विरुद्ध घडतायत किंवा दिसतायत असं म्हणताय शेवटच्या कडव्यामध्ये. तर तिथे आपल्याला थीम सापडते, सेंट्रल आयडिया सापडते. द पोएम इज दॅट द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, फुल ऑफ अपोजिट्स. ओके. द पोएट makes comparison, कवीने तुलना केलेली आहे कशामध्ये? इन किंवा बिटवीन 2 थिंग्स. कवीने 2 वस्तूंमध्ये तुलना केलेली आहे, कंपॅरिझन केलेली आहे. मेक्स म्हणजे या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंटचा वापर करतोय. कवी या कवितेत 2 वस्तूंमध्ये तुलना करतो. ओके. देन ही कविता आपल्याला काय सांगते? ही कविता आपल्याला डायव्हर्सिटी बद्दल सांगते किंवा या जगामध्ये अशी डायव्हर्सिटी आहे. सगळं काही एकसारखं आहे का जगात? सगळं काही एकसारखं आहे का? नाही. कुणी लहान आहे, कुणी मोठा आहे, कुणी उंच आहे, कुणी आहे का नाही? कुणी गोरा आहे, कुणी काळा आहे. म्हणजे डायव्हर्सिटी आहे, विषमता आहे जगामध्ये. ठीक आहे. आणि त्यातूनही आपल्याला अशा विषमतेमध्ये जीवन जगायचं आहे आणि ह्या जगाला किंवा ह्या विश्वाला आपल्याला सुंदर बनवायचं आहे. ओके. तर पुढे आपण लिहू शकतो की द पोएम टेल्स अस द diversity in the universe. विश्वामध्ये असलेल्या विषमतेबद्दल ही कविता आपल्याला सांगते. ओके. सो दिस इज द सेंट्रल आयडिया और दिस इज द थीम ऑफ दिस पोएम. तुम्ही पुन्हा लास्ट मध्ये एक सेंटेन्स वाढवू शकता. ओके. तर इथे वाढवू शकता एक सेंटेन्स तुम्ही. This is the theme of this poem. ओके. अशा प्रकारे तुम्हाला ही थीम लिहायची आहे. सो फ्रेंड्स, वी हॅव कम्प्लीटेड द अप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. सो फ्रेंड्स, I hope you might have understood the appreciation of this poem. If you like, then subscribe my channel and share this video to your friends. Thank you.